पर्यावरण रक्षणासाठी दिवाळीमध्ये फटाके न उडवणाऱ्या मुलांसाठी निसर्ग सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्गमित्र परिवार आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा उपक्रम राबवण्यात आला. यावर्षीच्या सहलीमध्ये मुलांनी भुदरगड किल्ला, बिद्रीमधील गोकुळ शीतगृह केंद्रातील हर्बल गार्डन, गडाच्या परिसरातील विविध वास्तू, पाल आणि कपिलेश्वर इथल्या देवराईला भेट दिली. निसर्गमित्र अनिल चौगुले आणि प्रदीप थोरात यांनी मुलांना जैवविविधतेसह निसर्गाची माहिती दिली. त्यानंतर गडानजीकच्या पेठ शिवापूर इथल्या पेडणेकर हायस्कूलमधील स्थानिक विद्यार्थ्यांशी या मुलांनी संवाद साधला. या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण झाली. अजिया पाटील यांच्या महिला मंडळातर्फे विविध वनस्पतींपासून बनवलेले साबण मुलांना देण्यात आले. कुंदा पतंगे यांच्या अंगणातील परसबाग, कुक्कुटपालन, शेळीपालन प्रकल्प, हळकुंडापासून कुंकू बनवण्याची प्रात्यक्षिकही मुलांना पाहता आली. मुलांना या सहलीदरम्यान नैसर्गिक देवराई आणि मानवनिर्मित देवराईतील फरक, पर्यावरणातील त्यांचं महत्त्व, उपयुक्तता याची माहिती देण्यात आली. या मुलांनी निसर्गाचा अभ्यास करत आणि सहलीचा मनमुराद आनंद लुटत खूपच धमाल केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय कदम, सचिन कुलकर्णी, दिलीप पाटील, अशोक पतंगे यांनी परिश्रम घेतले.